तर खरीपाचा हंगाम सर्वत्र सुरू झालेला आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांनी पेरणीला सुरुवात केली आहे. परंतु खूप काही शेतकरी बांधव काय करतात की बीज प्रक्रिया केल्याविनाच शेतामध्ये पेरणी सुरू करतात. तर बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण बीज प्रक्रिया जर नाही केली तर आपलं बियाणं पूर्णपणे वापरून येणार नाही आणि हा बियाणं आपलं पुन्हा स्वस्त नाही आहे की डबल पुन्हा येऊन पुन्हा पेरणी करायला. आणि मजूरसुद्धा स्वस्ती नाही आहे. आजकाल सगळं महाग झालेलं आहे, म्हणून बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि बीज प्रक्रिया म्हणलं तर एक प्रकारचं लसीकरण, जसं आपण पोलिओच्या पोरांना लस देतो ना, की भविष्यात त्यांना पोलिओ म्हणजे यासारखे काही रोग झाले नाही पाहिजे, जसं कुपोषितपणा, तशाच प्रकारे बीजांचं सुद्धा आहे. जर बीजांचं आपण सर्वात पहिलं जर आपण त्यांना बीज प्रक्रिया दिली तर भविष्यात त्यांना कोणतेही रोग त्याच्यावर होणार नाही. जसं आता तुरीमध्ये बघू शकता तुम्ही, तुरी लावल्यानंतर खूप तुरी मरून जातात, तर त्या मर रोगामुळे तुरी ह्या मरण पावतात. तर जर आपण पहिले थायरम किंवा ट्रायकोडर्माची तर त्याला सीड ट्रीटमेंट दिली किंवा बीज प्रक्रिया दिली तर ते मरणार नाही. आपला जो काही पहिला 20 ते 25% खर्च आहे तो तिथंच वाचून जाईल. तर बीज प्रक्रिया कशी करायची तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुमचा कोणत्याही व्हेरायटीची कोणत्याही कंपनीची तूर असो, 1 किलो तूरला तुम्ही 2 ते 3 ग्राम ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. त्याचसोबत तुम्ही इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता. आणि हे झाल्यानंतर तुम्ही ग्रोथ रेग्युलेटर नाहीतर मग NPK कन्सोर्टिया याची सुद्धा तुम्ही बीज प्रक्रिया देऊ शकता. तर सर्वप्रथम आपल्याला बुरशीनाशक, त्याच्यानंतर कीटकनाशक, त्याच्यानंतर जे काही आपले ग्रोथ रेग्युलेटर असेल त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला थायरम घ्यायचं आहे. थायरम 2 ते 3 ग्राम घ्यायचा एका किलोच्या सीडला. जास्त नाही घ्यायचं, कारण आपण डॉक्टरनं जेवढी औषधी दिली तेवढीच खातो, त्याच्यापेक्षा जास्त खात नाही. म्हणून जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. एका किलोच्या बीजला एका किलोच्या बीजला आपल्याला फक्त 2 ते 3 किलो थायरम टाकायचं आहे. असं टाकून घ्यायचं 2-3 किलो. हे चिपकणार नाही. आपण शेतकरी बांधव काय करतो, असंच टाकून देतो, ते चिपकल्या नाहीमुळे ते आपल्या तोंडावर उडते. ते तोंडावर उडल्यामुळे काय अंगाची आग होते. म्हणून शेतकरी बांधव काय करतात की हे ट्रायकोडर्मा लावल्या बिना किंवा थायरम लावल्या बिनाच पेरणीला सुरुवात करतात. तर असं करायचं नाही. थोडंसं असा पावडर टाकायचा, नंतर पाण्याच्या सहाय्याने याला थोडंसं पाणी घ्यायचं हातात, म्हणजे जास्त पाणी नाही घ्यायचं, थोडंसंच पाणी घ्यायचं ना, असं शिंपडून टाकायचं. अति पाणी घ्यायचं नाही. फक्त हे जो आपला पावडर आहे तो फक्त चिपकला पाहिजे एवढंच पाणी घ्यायचं. नंतर याला सगळं असं मिक्स करून टाकायचं. हे मिक्स केल्यानंतर हे सुकेपर्यंत म्हटलं अर्धा ते 1 तास असं सुकवून टाकायचं. शेडमध्ये सुकवायचं, उन्हामध्ये सुकवायचं नाही. हे सुकल्यानंतर आपण जो काही आपला कीटकनाशक आहे, तुम्ही याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये थायमेक्झॉन 30% FS वाला किंवा कोणताही घेऊ शकता तुम्ही. इन्सेक्टिसाईडमध्ये आम्ही रिहान्सचा घेतला आहे. असं नाही की रिहान्सचाच घेतला पाहिजे, तुम्ही आपल्यानुसार घेऊ शकता. तर हे कीटकनाशक 1 ते 2 ml घ्यायचं, किंवा आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिसळून सुद्धा देऊ शकतो. हे 1 ml कीटकनाशक घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. हे 1 ml घेतले मी. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण हे थोडंसं सोडलं. नंतर अशा प्रकारे सर्व असं फिरवून टाकायचं. नंतर याला असं सगळं एकत्रित करून शेडमध्ये अर्धा ते 1 तास पेरणीपूर्वी सुकवून टाकायचं. नाहीतर आपण 2-3 दिवसा पहिलंही बीज प्रक्रिया करून ठेवली तर काही हरकत नाही. फक्त हे चांगलं आपल्या शेडमध्ये किंवा जे जागा आहे तर त्या जागेमध्ये
असं ओलं करून ठेवायचं नाही. नंतर हे जर आपण कीटकनाशकाची ट्रीटमेंट झाली म्हणजे बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण NPK कन्सोर्टिया असू द्या किंवा ह्युमिक ॲसिड असू द्या किंवा कोणतेही ग्रोथ बायो फर्टिलायझरची बीज प्रक्रिया देऊ शकतो. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन काही पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.